कार्यकर्ते पाळतात. छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये, सगळ्या जनतेमध्ये आत्मीय प्रेम आहे आणि त्याचं प्रतीक म्हणून बलिदान मास पाळला जातो. जे संभाजी महाराजांनी जे बलिदान दिलं त्या बलिदानाची आठवण म्हणून बलिदान मास पाळला जातो. तर त्या ठिकाणी मुलं पायामध्ये फक्त चप्पल न घालता गेली होती आणि चप्पल न घालणं किंवा त्या शाळेचा युनिफॉर्म आहे का असं मुख्याध्यापकांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं असं काही नाही, पण आमच्या शाळेमध्ये इतर जाती धर्माचे विद्यार्थी आहेत. मग त्यांना विचारलं गेलं की ती मुलं काही घोषणा देत होती का, टोपी घातली होती का, कोणता स्कार्फ घातला होता का. फक्त पायामध्ये चप्पल घातलेली नसताना 40 मुलांना मुख्याध्यापकांनी घरी पाठवलं, त्यांना रांगायला लावलं, त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची पनिशमेंट त्यांना केली. अशी कोणतीही प्रावधान त्यांच्याकडे नियम शाळेमध्ये नाही आहेत किंवा शिक्षण आयुक्तांनी असे कोणतेही नियम त्यांना घालून दिलेले नसतानाही बेकायदेशीररित्या त्यांना पनिश करणं हे खरंच खेदजनक आहे. आणि संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी आत्मीय प्रेम मनामध्ये बाळगणं हे जर ह्या महाराष्ट्राच्या भूमीवरती पाप ठरणार असेल तर मग असं सगळ्यांनीच पाप करायला पुढे आलं पाहिजे आणि या मुख्याध्यापकांच्यावरती निलंबनाची कारवाई नक्कीच झाली पाहिजे. अशा संस्थाच आमच्या भूमीवरती चालल्या गेल्या नाही पाहिजे. जर असे लोक विचारानं चालत असतील की फक्त पायामध्ये चप्पल न घालणं आणि मी माझ्या राजाबद्दल अभिमान जर बाळगत असेल आणि त्याबद्दल ह्या शिक्षण संस्थेला जर अडचण होत असेल तर अशी शिक्षण संस्थाच बंद झाली पाहिजे. देसाई, हिंदू एकता आंदोलन जिल्हाध्यक्ष. आज सरवडे गावात जे झालं, आमच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्याच्या दुकानावर हल्ला झाला, त्याचं नुकसान करण्यात आलं, त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्या सरवडे गावाच्या सरपंचाचा आधी तर आम्ही निषेध करतो.